all of you see this animal, okay? If you see this animal, so when we divide that animal, जर आपण ह्या animalला cut केलं, okay? When we divide that animal into a number of equal parts, म्हणजे आपल्याला या animalला असं कट करायचं आहे की त्याला सिमिलर पार्ट्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचं. This is called it as a body symmetry. Okay, so what is the meaning of body symmetry? Similarity in shape, size and number of parts on the opposite side of a median line when a body is divided into a two halves by a imaginary line along a different plane. म्हणजे एखाद्या animalला जर आपण कट केलं किंवा डिवाइड केलं तर आपल्याला त्या animalला equal so many parts मध्ये डिवाइड करायचं. Okay, so this is called it as a symmetry, meant similarity in shape and size. If you see the human, जसं ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं बघा, हे जर थर्ड वाला जर तुम्ही बघितलं, मग ह्याच्यामध्ये बघा हे जे animals आहेत, so these animals have a pair of appendages. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा ह्याचं जे लेग आहे ते पेअर मध्ये आहे, म्हणजे दोन दोन आहेत. Then eyes twos आहे, then जे अपर हँड्स आहे ते टूज आहे. ओके, म्हणजे पेअर मध्ये आहे. सो अल्टिमेटली आपण ह्या अॅनिमलला फक्त दोन पार्ट मध्ये, टू इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. किंवा आपण जर ह्युमन बिंगचं एक्झाम्पल घेतलं बघा, ह्युमन बिंग मध्ये आपल्याला स्वतःला टू आईज आहे, नोजचं ओपनिंग टू आहे, दॅन टू इयर्स आहे, टू हँड्स आहे, टू लेग्स आहे. सो अल्टिमेटली जर ह्युमन बिंगला डिवाइड करायचं आहे, सो वी हॅव टू कट इन दिस मॅनर. So this is called it as a bilateral symmetry. So what is the meaning of symmetry? Symmetry is nothing but similarity in shape and size. म्हणजे एखाद्या animalला आपल्याला असं कट करायचं, असं डिवाइड करायचं की त्या animalचं सिमिलर पार्ट्स मध्ये डिव्हिजन झालं पाहिजे. This is called it as a symmetry. Now this symmetry has a three type. या सिमेट्रीला थ्री टाइपचं बॉडी सिमेट्री आहे. The first one symmetry is asymmetry. आता बघा मीनिंग तुम्हाला ह्याच्यामध्येच कळलेलं आहे. Asymmetry म्हणजे कुठल्याही टाइपचं बॉडीला आपण डिवाइड करू शकत नाही. Now you can see that an animal is said to be asymmetry when its body cannot be divided into two identical halves in any plane. Example amoeba. Now you see this diagram. ओके, तुम्ही हे डायग्राम बघू शकतात बघा. आता अमिबा हे जे आहे, तर अमिबाला एक काही प्रॉपर शेप असतं का? नाही, त्याचं बॉडी हे नेहमी चेंज होत असतं. सो इफ आय एम सेइंग दॅट की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही या अमिबाला असं कट करा की तुम्ही त्याला इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड केलं पाहिजे, पण जर तुम्ही ह्याला जर डिवाइड करायला गेले तर हे जे आहे ते असिमेट्रिक आहे, म्हणजे कुठलंही एक प्रॉपर शेप नाही मिळत अमिबामध्ये. So ultimately, we can't divide this animal into two or so many equal parts. So this is called it as a asymmetry. म्हणजे एखाद्या animalला जर आपण कुठल्याही इक्वल पार्ट्स मध्ये कट करून डिवाइड करू शकत नाही, कारण की त्याचं शेप काय होतंय, चेंज होतंय. So this is called it as a asymmetry. ओके, तुम्ही हे डायग्राम पण बघू शकता बघा, इकडे पोरीफेराचा डायग्राम दिलेला आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये बघा हे जे अॅनिमल्स आहे आपण इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकत नाही. सो दिस इज कॉल्ड इट ॲज अ असिमेट्री. सो आय थिंक ऑल ऑफ यू क्लिअर दॅट सिमेट्री अँड असिमेट्री. नाउ वी विल गो टू अ सेकंड टाइप ऑफ बॉडी सिमेट्री. द सेकंड टाइप ऑफ बॉडी सिमेट्री इज रेडियल सिमेट्री. बघा ह्याच्यामध्येच मीनिंग दिले, रेडियल. ऑल ऑफ यू नो द रेडाय. रेडाय म्हणजे काय? त्रिज्या. ओके, मराठीमध्ये तुम्ही त्याला त्रिज्या म्हणता, रेडियस. मीन्स इफ एनिमल इज लाईक अ सर्क्युलर, इफ एनिमल इज लाईक अ सर्क्युलर म्हणजे एखादा एनिमल हे सर्कल टाइप मध्ये आहे, मग सर्कलला तुम्ही किती पार्ट मध्ये डिवाइड करू शकता? वी कॅन डिवाइड अ सर्कल इंटू सो मेनी इक्वल पार्ट्स. म्हणजे त्या सर्कल मध्ये एक सेंटर पॉइंट असतं आणि त्या सेंटर पॉइंटला पेरिफेरीच्या पॉइंट मध्ये आपण कितीतरी इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करू शकतो. सो when an animal is like a circle and we can divide the animal is like a radii, that is radius, so this is called it as a radial symmetry. Okay, मग तेच पॉइंट बघा ह्याच्यामध्ये दिलेला आहे. In certain animals body can be cut or divided into two similar halves in a number of plane wherein all the cut pass through the center. Example, starfish. Now you can see this diagram.
बघा या स्टारफिशला जर तुम्हाला डिवाइड करायचं असेल तर तुम्ही कसं डिवाइड करू शकता, तर ह्या स्टारफिश मध्ये टोटल 5 टेंटॅकल्स लाईक पार्ट आहे. सो अल्टिमेटली आपण ह्याला बरोबर सेंटरचं हे पॉइंट पकडलं आणि पेरिफेरी मध्ये हे. सो नाउ वी कॅन डिवाइड दिस स्टारफिश इनटू 5 इक्वल पार्ट्स. सो मेनी पार्ट झालं ना, 2 पेक्षा जास्त, आणि रेडियस मध्ये डिवाइड करू शकता. सो दिस टाइप ऑफ सिमेट्री इज कॉल्ड इट एज रेडियल सिमेट्री. Okay, so this is called it as a radial symmetry. Okay, the next part is bilateral symmetry. Again बघा त्या वर्ड मध्येच मीनिंग दिलेला आहे. बाय means two, lateral means lateral line, and symmetry means if we divide the animal into 2 equal parts with imaginary line, longitudinal section मध्ये एखाद्या animalला आपण फक्त 2 equal parts मध्ये divide करू शकतो. So this type of symmetry is called it as a bilateral symmetry. Bi means two, lateral म्हणजे lateral line. Okay, so बघा ह्याच्यामध्ये तुम्ही हे डायग्राम बघू शकता फिशचं किंवा ह्युमनचं, कॉकरोचचं, mammals. Okay, so in this type the body of animal can be bisect or divided into equal or identical halves by a single median and vertical plane. म्हणजे आपण ह्यामध्ये animalला 2 equal parts मध्ये फक्त डिवाइड करू शकतो, बिकॉज त्यांच्यामध्ये त्या animal मध्ये मोस्ट ऑफ द ऑर्गन हे पेअर मध्ये असणार. जसं बघा ह्युमनला घेतलं, सो पेअर ऑफ आईज, पेअर ऑफ नोज ओपनिंग, pair of ears, pair of hands, pair of legs. So ultimately human ला आपण 2 equal parts मध्ये divide करू शकतो. So this type of symmetry is called it as a bilateral symmetry. Okay, so I think all of you clear